तू निर्माता सुद्धा आहे, उत्कृष्ट अभिनेता आणि त्यासोबत निर्माता सुद्धा. तर एक क्रिएटिव्ह माइंड म्हणून काय वाटलं, की धिस वॉज द राइट टाईम, की जिथे हा डिटेक्टिव्ह धनंजय ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर यावा? बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, ते घडत जातात. आपण फक्त करेक्ट. इच्छाशक्तीने आपण काहीतरी प्रयत्न सुरू करतो. ते कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल, त्याची फिल्म होईल का वेब सिरीज होईल, ते जस्ट तो एक प्रवाह असतो. त्याच्यामध्ये आपण तो कुठे तुम्हाला घेऊन जाईल तुम्हाला कळत नाही. कारण त्यात बरेच अडथळे पण असतात. कारण बजेट इश्यू असतो. मग ऑडियन्स बेस, आता मराठीचा OTT वरती, मराठी इज बिल्डिंग देअर ऑडियन्स बेस हळूहळू. सो देर आर व्हेरी फ्यू डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे ऍक्च्युली मराठी कॉन्टेंट बनवत आहेत. एक सोनी लिव्ह आहे आणि एक आता झी आहे. नेटफ्लिक्स आणि Amazon मी ऐकून आहे की ते करणार आहेत आता, असं मी ऐकलंय, बट आय डोंट नो दॅट ऑफिशियली येट. बट त्यामुळे वेब सिरीज मराठीत असे फार ऑप्शन नाही आहेत. आणि त्यामुळे ते सगळं योगायोग सगळं जुळत गेलं आणि ते घडलं असं मला वाटतं.